मूर्तिमान पुतळा धर्माचा जणू मूर्तिमान भासे जना भूवरी दीक्षा देऊन जो जगतिया बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला। सद्गुरुनाथ महाराज की जय। हरे मासी सुकुमाच मित्र युष दिवोदास चवन सतुदोम रूपम सुदास सर्वोदोत्थ सोमुखो जंतु जन्मकृत। भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले। शुकाचार्य राजा परीक्षितीला आणि सूत शौनकादिकाला सांगतात। याप्रमाणे या ठिकाणी नवम स्कंधामध्ये वेगवेगळे वंश सांगण्यात आलेले आहेत। यामध्ये काल आपण शुकाचार्यांच्या संदर्भात देखील त्यांची पुत्री ही तिने कुणाशी विवाह केला ते या ठिकाणी सांगितलं। सकृत्याम शुककन्यायाम ब्रह्मदत्तमजी जनत। शुकाचार्यांची कन्या ही हिने पृथ्वी बरोबर विवाह केला। शुककन्या ही पृथ्वी नावाची होती आणि तिच्यापासून ब्रह्मदत्त हा मुलगा झाला। नीप याच्या बरोबर तिने विवाह केला असं वर्णन भागवतकारांनी केलेले आहे। त्यानंतर आणखी एक वर्णन असं आहे की शुकाला जी पत्नी होती तिचं नाव पीवरी असं होतं आणि ही जनकाच्या दरबारामध्ये जेव्हा जनक त्यांची परीक्षा घेण्यासाठी त्यांनी मुद्दाम या स्त्रीला पाठवलं। ही कोण होती पीवरी? तर ती बर्हिषित नावाच्या दैवी पितृगणाची मुलगी होती। बर्हिषित या दैवी पितृगणाची मुलगी पीवरी तिच्याबरोबर शुकाचं लग्न झालं। हे शुक म्हणजे छाया शुक आहेत आणि त्यांच्यापासून कृष्ण, गौरप्रभू, भरी, देवश्रुत हे पुत्र झाले। त्याप्रमाणे शंभू आणि भूरिश्रुत असेही पुत्र झाल्याचं वर्णन आहे, म्हणजे 6 पुत्र झाल्याचं वर्णन आहे आणि एक कन्या झाली, तिचं नाव कीर्ती असं आहे। या ठिकाणी जे वर्णन केलेलं आहे ते ही कीर्ती या मुलीचं वर्णन केलंय, म्हणजे त्यांना कीर्ती नावाची मुलगी झाली आणि इथं पृथ्वी नावाची मुलगी झाल्याचं भागवतकार म्हणतात। याप्रमाणे पुढे त्यांनी परमहंस पद प्राप्ती केली आणि ते छाया शुकापासून ही निर्मिती झाल्याचं या ठिकाणी सांगितलं। त्यानंतर पुढे वंश सांगतात की अजमेढाचा वंश सांगतात। वृक्ष याचा पुत्र संवरण होता। सूर्यकन्या तपतीपासून कुरु निर्माण झाला आणि कुरु याने कुरुक्षेत्र बसवलं। या कुरुक्षेत्राचा राजा तो झाला। त्या कुरुपासून परीक्षित, सुधनु इत्यादी 4 मुलं झाली। सुधनुला सुहोत्र झाला, त्याचा चवन, त्याचा कृती। या ठिकाणी चवनाचा उल्लेख केलाय। चवनस्तत्सु तो नृप आणि त्याचा या चवनाचा कृती, त्याचा उपरी वसु नावाचा गंधर्व आणि बृहद्रथ। आणि बृहद्रथाला दुसऱ्या पत्नीपासून एक पुत्र झाला, त्याचे 2 शकल जन्माला आले, तोच जरासंध। जरा नावाच्या राक्षसीने त्याला संधित केलं म्हणून त्याला जरासंध असं म्हणतात। या जरासंधाला सहदेव, सोमपी, श्रुतश्रवा, कुरु, जन्नू, त्याचे सुरथ, त्याचा विदुरथ, त्याचा सार्वभौम, त्याचा जयसेन, त्याचा राधिक, त्याचा आयुत, त्याचा क्रोधन, त्यापासून देवातीथ, त्याचा ऋष्य, त्याचा दिलीप आणि त्याचा प्रतीप इथपर्यंत मुलं झाली। दिवोदासाचं वर्णन करतात। दिवोदासाला मित्रयू झाला, मित्रयूला चवन झाला, चवनला सुदास झाला, सुदासाला सहदेव, त्याचप्रमाणे त्याचा सोमक, त्याचा जंतू, जंतूला 100 पुत्र झाले। त्यापैकी एक धाकटा होता पृषद नावाचा। त्या पृषदापासून द्रुपद झाला आणि द्रुपदाला द्रौपदी झाली। त्याला आपण दृष्टद्युम्न हा द्रौपदीचा भाऊ। द्रुपदाला द्रौपदी नावाची मुलगी आणि दृष्टद्युम्न हा मुलगा। दृष्टद्युम्न हा द्रौपदीचा भाऊ होता, तो पांडवांच्याकडून लढला। दृष्टद्युम्नाला दृष्टकेतू झाला। हे भरम्याच्या वंशातील पांचाल प्रदेशातील राजे तुला मी सांगितले। यानंतर पुढे ते सांगतात हा जो प्रतीप झाला त्या प्रतीपाला शंतनू झाला
शंतनू, बाल्हिक आणि देवापी. आता शंतनू, बाल्हिक आणि देवापी म्हणजे शंतनू पूर्वीचा महाभिषेक नावाचा राजा होता. ज्या ज्या वस्तूला तो स्पर्श करील ती वस्तू तरुण होत असे, असा त्याला वरदान होतं. यम यम कराभ्याम स्पृशती जीर्णम यौवनमेति सहा. ज्या वस्तूला तो हात लावेल ती वस्तू नवी व्हायची. जुनं वस्त्र त्याला हात लावला की नवीन वस्त्र झालं. याप्रमाणे हा देवापी आणि बाल्हिक असे त्याला पुत्र झाले शंतनूला. शंतनू देवापी वनात गेला आणि पुढे कलापग्रामामध्ये तो राहिलेला आहे. आणि आता जेव्हा पुढे चंद्र हरण केला. मोठ्या भावाच्या आधी जर लग्न केलं किंवा त्याचा अधिकार हरण केला तर त्याला दोष लागतो. त्याला परिवेत्ता दोष असं म्हणतात. तेव्हा ते म्हणतात तुला परिवेत्ता दोष लागला, त्यामुळं तुझ्या राज्यामध्ये पाऊस पडला नाही. मग काय होईल म्हणे. आता पाऊस पडला नाही तर याला उपाय काय. ते म्हणे त्यांना असा एक उपाय आहे की तुझा जो मोठा भाऊ आहे देवापी, त्याच्याकडून वेदाबद्दलचं, वेद उपनिषद याच्याबद्दल अपशब्द त्यांनी काढले पाहिजे, तर तो यातून म्हणजे धर्मबाह्य होतो आणि तुझा अधिकार कायम राहतो, त्याचा अधिकार जातो. असा एक त्यातली युक्ती आहे. म्हणून मग देवापी याला परिवेत्ता याला दोष लागल्यामुळे शंतनूला त्यांनी मंत्र्यांना बोलावलं. अश्वराव नावाचा मंत्री त्याला पाठवलं आणि देवापीकडून वेदनिंदा करून घेतली. ती वेद विरुद्ध बोलला, त्याच वेळेस त्याचा अधिकार गेला आणि शंतनूच्या या राज्यामध्ये पाऊस पडला. त्यानंतर शंतनूचा विवाह गंगेबरोबर झाला. त्यांच्यापासून त्यांना भीष्म झाला. शंतनू आणि गंगा यांच्यापासून भीष्म झाला म्हणून भीष्माला गांगेय असं म्हणतात. त्यानंतर शंतनूचा विवाह सत्यवती बरोबर झाला. त्यांच्यापासून चित्रांगद नावाचा पुत्र झाला. ही सत्यवती कोळ्याची मुलगी होती, म्हणजे ज्यांच्यापासून व्यासांचा जन्म झाला तीच ही. कुमारी अवस्थेत व्यासांचा जन्म झालेला आहे. तेव्हा याचा जो धाकटा भाऊ होता तो विचित्रवीर्य होता. चित्रांगद गंधर्वाशी युद्ध करताना ठार झाला, विचित्रवीर्य राहिला. आता विचित्रवीर्य हा तसा अशक्त होता, त्याच्यामध्ये फार शक्ती नव्हती, सामर्थ्य नव्हतं. आणि मग शेवटी विचित्रवीर्यासाठी भीष्माचार्यांनी अंबा आणि अंबालिका यांना पळून आणलं. अंबा, अंबिका आणि अंबालिका हे तिघे नाही आणलं. त्या काशी राजकन्या होत्या, त्यांना आणलं. परंतु शेवटी त्यातल्या अंबेने स्वतःला जाळून घेतलं.
आणि अर्जुनाला सुभद्रा पत्नी होती, तिच्यापासून अभिमन्यू झाला आणि अभिमन्यूचा तू झालास म्हणून सांगायला लागले. परीक्षिता तू झालास अभिमन्यूपासून. तेव्हा आणि तुझं रक्षण भगवान गोपालकृष्णांनी केलं. त्यानंतर पुढे तुझा पुत्र जन्मेजय हा यज्ञ करील, सर्पसत्र करील, त्याला शतानिक हा पुत्र होईल आणि शतानिकाला सहस्रनामी होईल. पुढचं सांगतायत, सहस्रनामीला अश्वमेधज होईल, त्याचा असीम कृष्ण होईल, त्याचा नेमी चक्र होईल आणि या वेळेला हस्तिनापूर नदीमध्ये वाहून जाईल. शुकाचार्याने आधीच सांगून ठेवलं पुढचं 50,000 वर्षाचं. ते म्हणतात हस्तिनापूर वाहून जाईल आणि नेमी चक्रापासून चित्ररथ, त्याचा कविरथ, त्याचा वृष्टिमान, त्याचा सुषेण, त्याचा महिपाल, त्यापासून सुनीत, त्याचा नृचक्षु, त्याचा सखीनल होईल, त्याचा परिप्लव होईल. मुलं, नातू, पणतू, पडपंतू, खापरपंतू नावासह सांगतात ते. परिप्लवाचा मेधावी, त्याचा सुनय, त्याचा नृपंजय, त्याचा दुर्व, त्याचा निमी, त्यानंतर त्याचा बृहद्रथ, त्याचा सुदाम, त्याचा शतानिक, त्याचा दर्दुमन, त्यापासून वहिनर, त्याचा तिमी आणि क्षेमक इथपर्यंत हा वंश चालेल आणि नंतर मागध वंश या ठिकाणी सुरू होईल. इथपर्यंत त्यांनी सांगितलं. म्हणजे तुझ्यानंतर कोण कोण होणार आहे ते सांगितलंय. त्यानंतर पुढे सहदेव आणि नकुल यांच्याबद्दल सांगतात. दुसरी एक पत्नी होती पर्वत कन्या विजया नावाची, तिच्यापासून सुहोत्र झाला. नकुलाची करेणुमती नावाची पत्नी होती, तिच्यापासून निरमित्र झाला. अशा पद्धतीने या सर्व शांता आणि ऋषशृंग यांच्यापासून चतुरंग, पृथुलाक्ष, जयद्रथ, विजय, धृती हे पुत्र होतील. त्या धृतव्रताचा सत्कर्मा, त्याचा कर्ण, त्याचा अधिरथ आणि म्हणजे अधिरथ होईल याच्यामध्येच त्यांनी सांगितलं. म्हणजे ऋषशृंगाचा हा वंश आहे, त्यांचा सत्कर्मा होईल, त्याचा अधिरथ होईल आणि अधिरथापासून म्हणजे अधिरथाला कर्ण सापडेल आणि कर्णाचा वृषसेन हा मुलगा असेल. याप्रमाणे पुढे द्रुह्यूचा वंश सांगतात की भारताच्या उत्तरेकडली अवैदिक संस्कृती म्हणजे ही द्रुह्यू आहे. त्यानंतर तुर्वसू यांचा वंश सांगितलाय. तुर्वसू आणि पौर यांच्यापासून करंधम, त्याचा मरुत झाला, त्याचा आपण बघितलं आणि मरुताने दुष्यंताला दत्तक घेतलं, ते आपण काल परवा दिवशी बघितलं. आणि त्यानंतर त्यांच्यापासून पुढे बृहद्रथ, विजय, धृती, धृतिव्रत, धृतव्रत, सत्कर्मा, अधिरथ, कर्ण, त्यानंतर त्याचा वृषसेन, कर्ण हा पेटीमध्ये सापडेल. त्यानंतर त्याचा हयहय आणि हयहयाचा धर्म, नेत्र, त्यानंतर कुंती, कुंती हे मुलाचं नाव आहे.
त्यानंतर सोहंजित, महिष्मान, भद्रसेन, दुर्मद, धनक असा होईल. धनकाचा कृतवीर्य होईल, कृतवीर्याचा कृताग्नी, त्याचा कृतवर्मा, त्यापासून कृतौजा, कृतवीर्य, कृतवीर्य पासून जो पुत्र होईल त्याला कार्तवीर्य म्हणजे अर्जुन. कोणता? तर सहस्रार्जुन. त्याच्या स्मरणाने वस्तू सापडेल. ज्याचं परशुरामाशी युद्ध झालं आणि परशुरामाने त्याला ठार मारलं, त्याचे 5 मुलंही मारले. याप्रमाणे त्याचे 5 मुलं जयध्वज, शूरसेन, वृषभ, मधु आणि उर्जित. त्या जयध्वजाचा तालजंघ नावाचा पुत्र होईल. या तालजंघाला 100 मुलं होतील. वृष्णीला 100 मुलं होतील आणि तिथून वृष्णीकुळ सुरू होईल. माधव, यादव, वृष्णीकुळ हे सगळे सहस्रार्जुनाच्या कुळातले आहेत. त्याप्रमाणे शशबिंदू होईल. शशबिंदूचा महाभोज, तो महायोगी होता. त्याला 14 रत्न त्याच्याजवळ होते. हा जो महाभोज होता तो महायोगी होता. 14 रत्न त्याच्याजवळ होते. आपण 14 रत्न म्हणतो ना, समुद्रातून निघाले ते 14 रत्न कोणते? तर गज म्हणजे हत्ती, वाजी म्हणजे घोडे, रथ, त्यानंतर स्त्री, त्यानंतर निधी म्हणजे पैसा, माल्य म्हणजे माळा, माल्यांबर, द्रुमाहा म्हणजे हे झाड, शक्तिपाशम, मणिम, छत्र, विमोचन चतुर्दश, विमानेन चतुर्दश. विमान त्याच्याजवळ होतं, छत्र त्याच्याजवळ होतं, मणी त्याच्याजवळ होता, शक्तिपाश त्याच्याजवळ होता. असे 14 रत्न त्याच्याजवळ होते. म्हणून त्याला 10 लाख स्त्रिया होत्या. प्रत्येकीपासून त्याला 1-1 लक्ष अशी संतती झाली. म्हणजे त्याची संतती 100 कोटी. त्यातले 6 मुख्य होते. पृथुश्रवा, धर्माला उराव, उषणाला रुचक झाला. त्याने 100 अश्वमेध यज्ञ केले. आणि पुरुजित, रुवन, रुक्वन, पृथु, जामघ हे त्याला मुलं झाले. आता जामघाची कथा या ठिकाणी सांगतात. हा जामघ जो होता त्याला शैब्या नावाची पत्नी होती. आणि ही शैब्या नावाची पत्नी, आता हा विदर्भ वंश या ठिकाणी सांगायला सुरुवात करतात. शैब्या ही पत्नी होती, मुलबाळ नव्हतं. एके दिवशी हा जामघ एका स्वयंवरात गेला आणि स्वयंवरातून एक कन्या त्याने हरण करून आणली. कन्येला आणल्याबरोबर त्याची बायको रागावली. तिने पाहिलं रथामध्ये, माझ्या पतीच्या रथात कोण बसले. ती म्हणली, का हो? म्हणली, माझा कंटाळा आला का तुम्हाला? मला सवत आणली. आता तो गडबडला. खरं म्हणजे त्यांनी सवत म्हणूनच आणली होती, पण आता बायकोला काय उत्तर द्यावं? तो गडबडला, घाबरला आणि म्हणला, अगं तुला सवत नाही, मग कोण आहे? म्हणे, तुझी सून आहे. माझी सून कशी असेल? म्हणे, माझा मुलगाच नाही मला, तर सून कशी असेल? आहे म्हणे. आणि योगायोगाने त्याला पुत्र झाला. पुत्र झाल्यानंतर त्या मुलाबरोबर हिचं लग्न करण्यात आलं आणि हिच्यापासून विदर्भ वंश सुरू झाला. याप्रमाणे याचं नाव, त्या मुलाचं नाव विदर्भ ठेवण्यात आलं आणि विदर्भापासून हा विदर्भ वंश सुरू झाला. या विदर्भाला या जामघानी शैब्या हे पती पत्नी, त्यांनी जी मुलगी आणली होती ती विदर्भ नावाची. तिच्यापासून पुष, क्रथ, रोमपाद हे मुलं झाले. रोमपादाला बभ्रू, त्या बभ्रूचा कृत्वी, त्याचा उशिक, त्याचा चेदी, त्यापासून क्रथ, क्रथापासून कुंती, त्याची दृष्टी, त्याची निवृत्ती, त्यापासून दाशार्ह, त्याचा व्योम, त्याचा जिमूत, त्यापासून विकृती, भीमरथ, नवरथ, दशरथाला शकुनी झाला. शकुनीचा करंभी झाला. करंभीचा पुरोहोत्र, त्याचा आजू, त्यानंतर त्याचा सात्वत झाला. सात्वत कुळ तिथून सुरू झालं. सात्वत म्हणजे भगवंताच्या यादव कुळाचं सात्वत म्हणतात. सात्वत पासून वृष्णी झाला. वृष्णीपासून सुमित्र, त्याचा युधाजित, त्यापासून शिनी, त्याचा अनमित्र, त्याचा निम्न, निम्नाचा सत्राजित झाला. जो सत्राजित भगवंताचा सासरा झाला तो सत्राजित या निम्नाचा पुत्र आहे. सत्राजिताला प्रसेन नावाचा पुत्र झाला. त्यानंतर अनमित्र हा वृष्णी आहे. त्यापासून श्वफल्क झाला. श्वफल्क हा या
अक्रूराचे वडील म्हणजे श्वफल्क. तेव्हा तो अनमित्र, त्याचा वृष्णीचा श्वफल्काचा चित्ररथ. या श्वफल्काला गांधिनीपासून अक्रूर झाला आणि इतर 12 मुलं झाली. अक्रूराला देववान आणि उपदेव असे 2 मुलं झाले अक्रूराला. चित्ररथाला पृथु, विदुरथ इत्यादी मुलं झाली. सात्वताला अंधक झाला, अंधक सुद्धा कुळे. अंधकाला कपूर आणि भजमान हे मुलं झाली. अंधकापासून दुंदुभी, दरिद्योत, पुनर्वसू, आहुक हे मुलं झाले. आहुकाला एक कन्या झाली आहुकी नावाची, आणि आहुकाला देवका आणि उग्रसेन असे 2 मुलं झाले. उग्रसेन कृष्णाचे आजोबा हे उग्रसेन, आणि देवका सुद्धा कृष्णाचे आजोबाच, चुलत आजोबा म्हणा. हा देवकापासून देववान झाला. देववानाप्रमाणे उपदेव, सुदेव आणि देववर्धन हे मुलं झाले. आणि या देववान उपदेवांना 7 बहिणी होत्या. म्हणजे देवकाला 7 मुली होत्या. या 7 मुली त्याने वसुदेवाला दिल्या. त्यांचे नावं सांगतात: धृतदेव, शांतीदेव, उपदेवा, श्रीदेवा, देवरक्षिता, सहदेवा आणि देवकी. इतक्या मुली या देवकाला झाल्या. उग्रसेन याला कंस झाला. त्याला सुनाभा नावाचा मुलगा झाला, आणि न्यग्रोध इत्यादी 8 मुलं झाले. म्हणजे कंसासह. आणि कंसवती, कंका, राष्ट्रपालिका इत्यादी कन्या झाल्या. आणि हविक याला देवबाहू झाला. त्याचा शतधनु, त्याचा कृतवर्मा. त्या कृतवर्म्याला देवमीड झाला. त्याचा शूर आणि मारिषा यांच्यापासून 10 मुलं जन्माला आली. आणि वसुदेव याला आनकदुंदुभी असं नाव आहे. तो शूर आणि मारिषा यांचा पुत्र आहे. शूर आणि मारिषा. देवमीढाचा शूर झाला, आणि शूर आणि मारिषा यांच्यापासून 10 मुलं, आणि वसुदेव जन्माला आले. वसुदेव जन्माला आल्याबरोबर आकाशामध्ये दुंदुभी वाजल्या. का? देवदुंदुभयोर्नि दूरा नका यस्य जन्मनी वसुदेव हरे स्थानम वदन्ते आनकदुंदुभिम. म्हणून त्याला आनकदुंदुभी असं म्हणतात. आनकदुंदुभी म्हणजे ज्याच्या जन्मामुळं आकाशामध्ये दुंदुभी देवानी वाजवल्या. कारण ज्याच्यापासून भगवान गोपालकृष्ण जन्माला येणार आहेत, म्हणून त्यांच्या जन्माच्या वेळेलाच देवानी सुद्धा मोठ्या उत्साहाने त्यांचं स्वागत केलेलं आहे. ज्याप्रमाणे शूराचा मित्र कुंती राजा होता, तो निपुत्रिक होता. त्यामुळे शूराने आपली कन्या पृथा अर्थात ही कुंती त्याला दत्तक दिली, त्याच्या घरी दिली. आणि याच वेळेला दुर्वासाकडून त्यांना वरदानही मिळालं आणि पुत्रप्राप्तीचं वरदान मिळालं. याच वेळेला जेव्हा ती कुंती राजाकडे किंवा कुंती भोजाकडे होती, म्हणून तिचं नाव कुंती आपण ठेवतो, तेव्हा पृथ्वीची बहीण, ह्या कुंतीची बहीण श्रुतदेवा होती. तिचं वृद्ध शर्माशी लग्न झालं आणि त्यांच्यापासून दंतवक्र जन्माला आला. म्हणजे या कुंतीचंच ही बहीण आहे श्रुतदेवा. तिच्यापासून दंतवक्र, हा दंतवक्र पूर्वीचा हिरण्यकशिपू होता. त्यानंतर श्रुतकीर्ती ही हिची दुसरी बहीण. त्याचं धृष्टकेतूशी लग्न झालं, त्यांच्यापासून कैकेयी जन्माला आला. त्यानंतर राजाधिदेवी ही होती, ती जयसेनाला दिली, त्यांच्यापासून अवंती जन्माला आली. तश्रुवा ही मुलगी होती, ती दमघोषाला दिली, त्यांच्यापासून शिशुपाल जन्माला आला. श्रुतश्रवा किंवा तश्रुवा. त्यानंतर वसुदेवाला देवकी, पौरवी, रोहिणी, भद्रा, मदिरा, रोचना, इला ह्याही पत्नी होत्या. म्हणजे एकूण 18 बायका वसुदेवाला होत्या. त्याप्रमाणे म्हणजे ह्या तर 7 जणी झाल्यात, पण पुन्हा पौरवी, रोहिणी, भद्रा, मदिरा, रोचना, इला इत्यादी होत्या. त्या रोहिणीला बल म्हणजे बलराम दादा, गद, कृत, दुर्मद, विपुल आणि ध्रुव हे मुलं झाले. देवकीला कीर्तिमान, सुषेण, भद्रसेन, रुजू, संवर्धन, भद्र आणि संकर्षण म्हणजे पहिल्यांदा तिच्या पोटात आला.
आणि मग त्या रोहिणीच्या पोटात गेला. याप्रमाणे त्यांनी देवकीचे पुत्र सांगितले, कीर्तिमान, सुषेण, भद्रसेन, ऋजू, संवर्धन, भद्र आणि संकर्षण. त्यानंतर मदिरा नावाच्या पत्नीला 4 मुलं झाली. भद्रा या पत्नीला 1 मुलगा झाला. रोचना या पत्नीला 3 मुलं झाली. इलेला 2 झाले. श्रीदेवाला 6 झाले. देवरक्षितेला 9 झाले. सहदेवेला 8 झाले आणि धृतदेवला 1 झाला. याप्रमाणे आपल्याला हा नवमस्कंध या ठिकाणी त्यांनी परिपूर्ण केलेला आहे. आणि मग ते म्हणतात, पृथ्व्या सवै गुरुभारं क्षपयन् कुरुणा मंत समुदितगला विद्युचोपचम वाहा दृष्टाय विधूय विजये जयमुद्विघोष्य प्रोच्चोद्धवाय च परम समगात स्वधाम. भगवंत या ठिकाणी भुव आक्रम्यमाणाया, या वेळेला नवमस्कंद झाल्यानंतर त्यांनी वर्णन केले की अष्टमस्तु तयोरासी स्वयमेव हरिः केलं. 8वा मुलगा देवकीला भगवान गोपाल कृष्ण झाला. आणि ज्या भगवंताला सुभद्रा ही बहीण आहे, याप्रमाणे ज्या भगवंतांनी धर्माचं रक्षण करण्यासाठी अवतार धारण केला आणि हजारो लोकांना ठार मारलं, अक्षौहिणी नाम पृथ्वी, हजारो अक्षौहिणी सैन्य ज्यांनी नष्ट केलं. का ते यावेळेला पृथ्वी भुवी आक्रम्यमाणा या असं वर्णन केलेलं आहे. जमिनीवर पृथ्वीला कशाचा भार होतो? वजनाचा भार होत नाही. पापाचा भार पृथ्वीला होतो. तेव्हा पापाचा भार तिला सहन झाला नाही आणि ती ब्रह्मदेवाकडे शरण गेली. ब्रह्मदेवाकडे शरण गेल्यानंतर ब्रह्मदेवाला तिने प्रार्थना केली, देवा मला हा भार आता सहन होईना, याला भगवंताचा अवतार झाल्याशिवाय पर्याय नाही, तुम्ही लवकरात लवकर भगवंताला अवतार घ्यायला सांगा. तेव्हा राजाने प्रश्न विचारला, महाराज कथितो वंश विस्तारो. शुकाचार्य महाराज, आपण आम्हाला सगळा वंशाचा विस्तार सांगितला, सोमवंश आणि चंद्रवंश यांचा विस्तार सांगितला, त्यातले राजे सांगितले, हे सगळं सांगितलं आणि भगवंताचा अवतार या ठिकाणी झाला असंही सांगितलं. तेव्हा भगवंतानी हा अवतार कसा धारण केला आणि बलराम दादा म्हणजे शेषासह हा अवतार का धारण केला ते आम्हाला सांगा. असं म्हटल्यानंतर पिबंतम त्वन्मुखांभोजच्युतम हरिकथामृतम, आम्हाला ही हरिकथा ऐकायची, तुमच्या तोंडून तुमच्या अमृतमय वाणीतून आम्हाला ही कथा ऐकायची आहे. आम्हाला ही कथा ऐकताना तहान लागत नाही, भूक लागत नाही, झोप लागत नाही, कंटाळा येत नाही. ते म्हणतात, अहो नैषादी दुसा क्षुण्माम त्यक्तोदमपि बाधते, असं वर्णन केलं. आम्हाला भूक नाही लागली. परीक्षित म्हणतात 7 दिवस झाले मला भूक नाही लागली, तहान सुद्धा लागली नाही. त्यक्तोदमपि बाधते, मला कशाचीच बाधा होत नाहीये, भूक नाही, तहान नाही, कशाची नाही. तेव्हा मला का तर पिबंतम त्वन्मुखांभोज, आपल्या मुख कमलामधून आम्ही जे अमृतपान करतो हरिकथेचं, त्यातून आम्हाला जो आनंद मिळतो तो और आहे. ज्याप्रमाणे सूत म्हणतात, शौनकादी का हो, असा प्रश्न विचारल्यानंतर शुकाचार्य सांगतात, राजा त्याचं असं झालं की ब्रह्मदेवाकडे जेव्हा आक्रांता भूरी भारेनं ब्रह्मांडम शरणम जयो, ही पृथ्वी ब्रह्मदेवाकडे शरण गेली. पृथ्वीबरोबर सगळे देव शरण गेले. गोर भूतवा शिमुखी खिन्ना, तिने गायीचं रूप धारण केलं आणि अत्यंत खिन्न स्वरामध्ये उदासवाने पद्धतीने भगवंताला हात जोडले, म्हणाली, देवा करुणा भाकली त्यांची, क्रंदंती करुण हो, रडू लागली, देवा मला हा आता पापाचा भार सहन होत नाही, लवकरात लवकर तुम्ही भगवंताला अवतार घ्यायचं सांगा. ज्या वेळेला ब्रह्मदेवानी पुरुष सूक्त गायलं आणि पुरुष सूक्ताने भगवंताची प्रार्थना केली. भगवंताची प्रार्थना केल्याबरोबर भगवंतानी या ठिकाणी सांगितलं, हे ब्रह्मदेवा तुम्ही काळजी करू नका, माझ्या डोक्यामध्ये तोच विचार चाललेला आहे, विधीयता माशु तथैव माचिरम, तुम्ही जे म्हणताय त्याप्रमाणे लवकरात लवकर मी हे काम करणारच आहे. आता माझ्या डोक्यात तोच विचार चाललेला आहे, तेव्हा तुम्ही काही काळजी करू नका, आपापल्या ठिकाणी परत जा. असं म्हणून सर्व देवांना परत पाठवलं आणि सर्व देवांना पाचारण केलं. यामध्ये पहिल्यांदा शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते मायेला पाचारण केलं. माये ती म्हणाली, महाराज काय आपलं काम आहे सांगा. हे बघ, तुला आता 2 कामं करायची आहेत.
या ठिकाणी तुला जन्म घ्यावा लागेल. यशोदेच्या पोटी तू जन्म घ्यायचा आहे, गोकुळामध्ये जन्म घे. आणि दुसरं काम असं आहे की देवकीच्या पोटातला गर्भ हा काढून तो रोहिणीच्या पोटामध्ये संक्रांत करायचा. हे 2 कामं तुला करायचे. हे 2 कामं केले म्हणजे ती म्हणली मला काय याच्यात मिळेल. ते म्हणले तुला अगं तुझी देवी भद्रकाली वैष्णवी विजया म्हणून तुझ्या नावाचा मोठा डंका वाजेल आणि कलियुगामध्ये नवरात्र मोठ्या उत्साहामध्ये तुझं लोक पार पाडतील. याप्रमाणे तुला मी आशीर्वाद देतो. त्यानंतर शेष नारायणाला बोलावलं. नारायणा, ते म्हणाले महाराज सांगा. पण आता मी धाकटा होणार नाही. नाही म्हणे, धाकटा होऊ नका, तुम्ही थोरले व्हा, तुम्ही माझे दादा व्हा. आपल्या दोघांना मिळून आता हे काम करायचे. तुम्ही माझे दादा, मी तुमचा धाकटा भाऊ होईल, मग चालेल. ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवा चला तुम्ही सर्व देवांनी आता लवकरात लवकर गोकुळामध्ये जन्म घ्या. वसुदेव गृहे साक्षात, तुम्ही आता लवकरात लवकर. इत्यादी अमरगणान, सगळ्या अमरगणांना सगळ्या देवांना बोलावलं. इंद्राला सांगितलं, इंद्रा तुम्ही जन्म घ्यायचा आहे. ब्रह्मदेवाला सांगितलं, शिवाला सांगितलं. शिव मुरली झाले, महादेव मुरली झालेले आहेत. इंद्र हे शिंगाड असतं ते झालेले आहेत. त्याप्रमाणे ब्रह्मदेव काठी झालेत. प्रत्येकाने आपापलं जन्म या गोकुळामध्ये घ्यायचा आहे. सगळे ऋषी ताबडतोब पळाले, म्हणले चला. ऋषी झाडं झालेत. सगळ्या ऋषींनी झाडाचं रूप धारण केलंय. त्याप्रमाणे सगळ्या वेदांच्या ऋचा आहेत त्या गोपिका झाल्यात. सगळ्या वेद ऋचा त्या गोपिका झाल्यात. 16,108 एवढ्या सगळ्या गोपिका म्हणून जन्माला आल्या. मथुरा भगवान साक्षात आणि मथुरेच्या तिथे प्रत्यक्ष वसुदेवाचं घर आहे. त्या ठिकाणी भगवान गोपालकृष्ण जन्माला येणार आहेत. त्याची घटना अशी घडली. त्यांनी सांगितलं, देवक्या सूर्या सार्धम प्रयाण समारोहत. इकडे वसुदेवाचं लग्न लागलं. वसुदेवाचं लग्न लागलं देवकी बरोबर. आणि देवकी आणि वसुदेव रथामध्ये बसलेले आणि आता निघालेत. ते कुठं? आता लक्ष्मीपूजन करायचे म्हणून निघालेत. मोठ्या गडबडीने निघालेत. आणि त्या रथाचा सारथ्य करणारे कंस आहे. आपल्या चुलत बहिणीच्या रथाचं तो सारथ्य करतोय. देवक्या सूर्या सार्धम प्रयाणेर्थम. सूर्य या सार्धम, दुपारची वेळ आहे. आणि अशा वेळेला रथ या ठिकाणी हसतोय तो. एवढ्यात रश्मी नाम हयानाम त्यांनी वर्णन केलंय. हजारो लोक होते, इतकी गर्दी होती. अहो चतुर्शतम पारिभरम गजानम हेममालिनम. या वसुदेवाला या त्यांच्या सासऱ्यांनी किती किती गोष्टी दिल्या. ते म्हणतात 400 हत्ती दिले, 15,000 घोडे दिले, 1800 रथ दिले आणि 10,000 दासी दिल्या. ह्या सगळ्या त्यांच्या सोबत चाललेल्या होत्या. एवढे 400 हत्ती, 15,000 घोडे, 1800 रथ आणि 10,000 दासी. दासी नाम सुकुमारी नाम. ह्या सगळ्या दासी म्हणजे अलंकाराने युक्त, अलंकार मंडित, सोन्या नाण्याने अशा मढवलेल्या अशा प्रकारच्या. आणि दुहित्रे देवक साक्षात. आपल्या मुलीसाठी देवकाने आपल्या मुलीसाठी हे सगळं दान धर्म केला. आणि दुहित्रवत्सला, आपल्या शेवटी मुलीच्या प्रेमाखातर माणूस देतोच सगळं. यावेळेला शंख वाजतायत, तूर्य वाजतायत, भेरी वाजतायत, दुंदुबी वाजतायत आणि समोर फटाके, त्याचप्रमाणे नळे, चंद्रज्योती याची मोठी गर्दी चाललेली आहे. आवाज ध्वनी एवढा चाललाय सगळ्या बाजूनी या वाद्यांचा. त्याचप्रमाणे लोक सगळ्या रस्त्यावर ही गर्दी झालेली. आणि एवढ्यात कंस मोठ्या आनंदात आपल्या हातामध्ये बागदोर घेऊन निघालाय. रथाचा बागदोर त्यांनी धरलाय आणि मोठ्या आनंदाने एकीकडे समोर पाहत पाहत आपल्या देवकीशी बोलत बोलत तिच्याशी प्रेमाने पाहत पाहत तो निघालाय. एवढ्यात आकाशामधून आकाशवाणी झाली. पथिम प्रग्रहिणम कंसम आभाषः अवाक शरीरवाक अस्त्यास्वामष्टमो गर्भो हंतायाम वहसे बुध. वहसे बुध, अबुध. अरे मूर्खा, अबुध म्हणजे अरे मूर्खा, ज्या बहिणीचा तू एवढ्या थाटात विवाह करून तिला या रथामध्ये घेऊन चाललास, तिचे बागदोर तू हातात घेतलेस, त्या तुझ्या बहिणीचा 8वा मुलगा तुझा हंतक होणार आहे. मूर्खा शब्द वापरला.
अबुध, तुला काही अक्कल आहे का? असं म्हटल्याबरोबर तो म्हणला, अबुध, मला मूर्ख म्हणणारा कोण आहे? आकाशवाणी बघितलं, आकाशवाणी एकदम गुप्त झाली. त्याश्वामष्टमो गर्भ, हिचा गर्भ माझा हंतक होणार आहे. एक तुला पाप भोजन तुला पाहून सर क्षणात ऐकल्याबरोबर ते बागदोर बाजूला टाकला, रथाच्या खाली उडी मारली आणि ताबडतोब आपल्या कमरेची तलवार घेतली आणि ताबडतोब मारणार देवकीला मारायला तयार झाला. तिचे वेण्या, तिचा ज्याला आपण केशपाश म्हणू, तो हातामध्ये धरला एका डाव्या हाताने आणि उजव्या हाताने मारणार. एवढ्यात वसुदेव तिथं बसले. अरे अरे म्हणले, हे काय, आत्ता तर लग्न झालंय आणि आता तू काय मारायला लागलास? आता बागदोर हातात घेतला होतास आणि आता हिची बेणी हातात घेतली, काय प्रकार आहे? नाही नाही म्हणे. वसुदेव म्हणता, अरे 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 असं करू नको. तम जुगुप्स कर्माणम नृशसम निरपत्र पम. अरे तू निर्लज्ज आहेस का? असं निरपत्र आहेस का? तू असं नृशंस कर्म कसं करतोस? इतकं वाईट कर्म कसं करतोस? तुझ्या बहिणीला तू मारायला लागलास, नुकतंच हिचं लग्न झालंय. तो म्हटला, ते मला माहित नाही. हो, हिचा 8वा गर्भ माझा अंतक आहे. कोण म्हणलं? आकाशवाणी मी ऐकली. सकथम भगिनी मान्यात. मग वसुदेव म्हणतात, तिला का मारतोस? वसुदेव हुशार होते. तिला का मारतो? हिचा 8वा गर्भ तुझा हंतक आहे ना? हो म्हणे. अहो मग, अरे कंसा, तुला असं वाटतं का आलेला माणूस काय मरणार नाही, तो जिवंतच राहणार आहे? त्याला काही तो अमृत पिऊन आलेला आहे का? सगळेजण मरणारच आहेत. अद्य शतांतेवा, आज नाहीतर 100 वर्षांनी मृत्यूवे प्रणनान ध्रुवा. माणसाचा मृत्यू ठरलेला आहे. मग देहे पंचतो आपण देह कर्मानुशोगोवशाह, सगळं माणसाचं कर्मावर अवलंबून आहे. तेव्हा तू काळजी करू नकोस. मरण तर आहेच आहे, मरणाला काय घाबरतोस? आणि शेवटी यथा तृणज्वली करून देही कर्मगतीं गतः, ज्याप्रमाणे पान घोडा हा आधी 2 पाय पुढे टाकतो आणि मग मागचे 2 पाय टाकतो, त्याप्रमाणे माणसाचा हा जन्म संपल्यानंतर दुसरा जन्म पक्का असतो. तेव्हा तू कशाला घाबरतोस? ते काही मला माहित नाही. भाऊजी, आता मला तत्वज्ञान सांगू नका. हिला मी ठार मारणार म्हणजे मारणार. हिचा मुलगा माझा अंतक आहे. एषा तवानुजा बाला. वसुदेव हात जोडून म्हणतात, अरे अरे कंसा, एषा तवानुजा बाला. अरे ही तुझी धाकटी बहीण तुझ्या मुलीसारखी आहे. पुत्रिकोपमा, तुझी मुलीसारखी आहे आणि तरी तुला तिला मारायला निघालास. मारू नको, मारू नको. असं मारणं बरं नाही. ती कन्या समान आहे. ते मला सांगू नका, मी तिला मारणार. माझा मृत्यू हिच्या जवळ आहे. शेवटी यांनी विचार केला, हा काही असा ऐकत नाही. मग आपली बुद्धी लढवली. या ठिकाणी वर्णन असं केलंय की माणसाने शेवटपर्यंत प्रयत्न सोडू नयेत. तुम्ही काय म्हणता की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दैवाला महत्व दिलं आणि प्रयत्नाला दिलं नाही. अहो, प्रयत्नालाही महत्व दिलंय, दैवालाही दिलंय. शेवटी दैवही असतं आणि प्रयत्नही असतो, दोन्ही असतं. ते म्हणतात, यावत बुद्धी बलोदयम, जोपर्यंत आपली बुद्धी काम करते तोपर्यंत आपण प्रयत्न सोडू नयेत. मग यांनी विचार केला, अरे म्हणे, थांब कंसा, मारू नको. तुला ही मारणार आहे का? म्हणे नाही. कोण मारणार आहे? हिचा 8वा मुलगा. 8वा मुलगा मारणार आहे ना? 8वा मुलगा व्हायला अजून 8 वर्ष तरी बाकी आहेत. दरवर्षी एक मुलगा म्हणलं तर 8 वर्ष आहेत. मग 8 वर्ष मी एक काम करतो, जो मुलगा होईल तो तुला देईल, तू त्याला मारून टाक. मग तर झालं. हा, आता बरोबर आहे म्हणे. मग चांगलंय. मग काही नाही. प्रदाय मृतवे पुत्रान मोचे कृपणा मिमाम. हिला सोड. हुशार आहे वसुदेव. हुशारी किती होती की अजून तर पहिला मुलगा व्हायला वर्ष बाकी आहे. बघू काय होतं ते. माणसाने नेहमी अशुभस्य कालहरणम, अशुभासाठी कालहरण करावं. 1 वर्ष तर निभलनं. म्हणले जाऊ द्या, मुलगा झाला की मी तुला अर्पण करतो, काळजी करू नको. असं म्हणल्याबरोबर हा मृत्यू आता टाळलेला बरा. मग त्यांनी ते केशवास बाजूला सोडले, तलवार बाजूला सोडली आणि आले. लक्ष्मीपूजन वगैरे झालं, सगळं झालं. प्रसन्न वदनांबोजन निरपत्र ब्रह्म. मनात मात्र हा दुःखी होता. काय करावं? आता मात्र आपल्याला मृत्यू, हिच्या मुलापासून मृत्यू आहे, तो 8व्या मुलापासून मृत्यू आहे. त्या दिवशीपासून 8वा हा घोकत होता. झालं 1 वर्ष झालं. आतापर्यंत यांना कारागृहात टाकलेलं नव्हतं, कारण मोकळेच होते.
लक्ष्मीपूजन झालं, सगळं झालं, थाटमाट झाला, वर्ष झालं. कीर्तिमंतम प्रथमजम, पहिला कीर्तिमंत नावाचा मुलगा जन्माला आला. आल्याबरोबर वसुदेवाने उचलला आणि कंसाच्या दारात आणला. कंसा, कोण आहे? मी आहे वसुदेव, तुझा भाऊजी. का हो भाऊजी कुणीकडे? अरे हे काय मुलगा झालाय, त्याला घेऊन आलोय. हा झाला काय म्हणले मुलगा? आणि तुम्ही पहिला मुलगा? हो, तुला म्हणलो होतो ना मी मुलगा समर्पित करील, आणला. भाऊजी अहो या मुलापासून मला मृत्यू नाहीये, 8व्या मुलापासून मृत्यू आहे, घेऊन जा घरी. घेऊन जा म्हणल्यावर काय आनंद झाला. घरी आणलं. देवकीला वाटलं आता आपल्याला मुलगा काही बघायला मिळत नाही. पण एवढ्यात वसुदेव म्हणले, अगं मुलाला मारलं नाही? नाही मारलं. हा मी तेच म्हणते, माझा भाऊ चांगला आहे, एवढा काही वाईट नाहीये, क्रूर नाहीये एवढा. ते मृत्यूला घाबरला पण तो क्रूर नाही, वाईट नाही. तेवढ्यात नारदाचं आगमन झालं. भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण. कंसाच्या दरबारात आल्याबरोबर कंसाने स्वागत केलं. काय कंसा, काय चाललंय? काय नाही. कंस म्हणाले, आत्ता वसुदेव आले होते आमचे भाऊजी. अहो कशाला? मुलगा घेऊन आले होते. मुलगा? हो म्हणले, त्यांना मुलगा झाला आणि त्यांनी असं सांगितलं होतं की प्रत्येक मुलगा मी तुला समर्पित करील. तिच्या 8व्या मुलापासून माझा मृत्यू आहे ना? हा म्हणले, बरोबर आहे. मग हा पहिला मुलगा तो काही मला मारणार नाही म्हणून मी परत केला. असं म्हणल्यावर नारद हसले. म्हणले, अरे चुकतोय म्हणले तू. म्हणले, का? अरे म्हणले, मी आता स्वर्गातून आलो, त्या ठिकाणी तुला मारण्याचे जीवभ्य प्रयत्न देवाचे चाललेले. तुला कसं ठार करता येईल यासाठी युक्ती प्रयुक्ती चालू आहे. आणि हिचा 8वा मुलगा म्हटले ना ते. पण तुला देवाच्या घरचं शास्त्र माहित नाही. तुला माहितीये का, अंकानाम वामतो गती ही, हा नियम आहे गणितातला. अंकानाम वामतो गती म्हणजे आपल्याला आपण डावीकडून उजवीकडे लिहितो लिहिताना, पण अंक मोजताना उजवीकडून डावीकडे वाचावे लागतात. अंक लिहिताना उजवीकडून डावीकडे वाचावं लागतात. जसं आपण 21 म्हणजे काय? 21 म्हणजे आधी 1 आणि मग 20चा 2 उल्लेख केला म्हणजे आधी 1 आहे. 31, 32, 33 आधी 3 मग 3, 55 आधी 5, 61 म्हणजे आधी 1. आपलं उजवीकडून डावीकडं अंकाचं वाचन असतं म्हणून अंकानाम वामतो गतीही असा गणितातला नियम आहे. मग या ठिकाणी तुला 8वा मुलगा म्हटला, त्यांचं उलट गणित आहे. ते 8व्याला पहिला करतील, पहिल्याला 8वं करतील, तुला माहित नाही. हा म्हणला, मोज बरं म्हणे, पहिला 8वा धर, 8 7 6 5 4 3 2 1 असं होईल ना? हो म्हणला. मग अरे काय, वसुदेव देव आहेत, देवकी देव आहेत, हे सगळे देव आहेत. विष्णुयो वसुदेवाद्या देवक्या युद्ध स्त्रिया, सगळे यदुकुळातले लोक देव आहेत. आणि देवक्या गर्भसंभू विष्णूंच्या स्वदम प्रती, हिच्यापासून विष्णू जन्माला येणार आहेत आणि ते तुला ठार मारण्यासाठी जन्माला येणार. म्हटल्याबरोबर जे निघाला, नारदा बरं झालं सांगितलं, तसाच केशपाश मोकळा सोडून निघाला. आणि देवकी कुठे तो मुलगा आण म्हणल्याबरोबर त्याला ठार मारलं आणि देवकी आणि वसुदेवाला कारागृहामध्ये बंदिस्त करून टाकले. हे देव आहेत म्हणल्यानंतर कारागृह, त्यांच्या हातामध्ये बेड्या टाकल्या. आत्मनामी हा संजात जानन प्रागविष्णू हातंब. या हा जो होता, कोण होता त्यांनी वर्णन केलंय. महासुरम कालनेमीम, हा जो कंस होता तो कालनेमी होता, जो मारुतीच्या पायाखाली चिरडून त्यांनी ठार मारला. उग्रसेनांचे मित्रम यदुर्भोजक दीपम, याप्रमाणे वडिलांना या ठिकाणी कैदेमध्ये टाकलं. स्वयं निगृह्य बुभुजे शूरसेना महाबला, वडिलांना सुद्धा कैदेत टाकलं. त्यावेळेलाच टाकलं म्हणजे भाऊजीला टाकलं, बहिणीला टाकलं आणि वडिलालाही टाकलं, शूरसेनालाही टाकलं. आणि मग इकडे शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते, कंसाने ताबडतोब एक मिटिंग घेतली आणि सांगितलं, काय नाही, आता माझ्या विरोधात सगळे उभे राहिलेत ना, प्रलंब, चाणूर, त्याप्रमाणे मुष्टी, हे सगळ्यांना बोलून घेतलं. आपल्याला आता माझ्या विरोधात जे देव आहेत, लढणारे आहेत, त्यांच्यासाठी आपल्याला युद्ध सज्ज करायचंय. याप्रमाणे हे तयार करून घेतले. आणि नंतर 1 2 3 4 5 6 मुलं मारली.
हे जे 6 मुलं आहेत, कीर्तिमंत, सुसेन, भद्रसेन, ऋजू, समर्थ आणि भद्र, एवढे 6 मुलं मारली. हे कोण होते? ते म्हणतात हे मरीचीचे उर्णा नावाच्या स्त्रीपासून झालेले पुत्र होते. हे मरीचीचे पुत्र होते पूर्वीचे, उर्णा नावाच्या स्त्रीपासून झाले होते. ब्रह्मदेव जेव्हा सरस्वतीच्या मागे धावले तेव्हा ते हे हसले म्हणून त्यांना शाप झाला आणि हे हिरण्यकशिपूच्या पोटी जन्माला आले. हे हिरण्यकशिपूच्या पोटी जन्माला आले आणि नंतर मात्र आता त्यांना मुक्ती मिळायला पाहिजे ना, मग जेव्हा ते देवकीच्या पोटी जन्माला आले तेव्हा ते वसूत असल्यामुळे ते जन्मताच ठार झाले. वसू कधी जगत नसतात, ते जन्मताच मरतात. याप्रमाणे स्वयंभुव मन्वंतरामधले हे मरीचीचे उर्णापासून झालेले पुत्र या ठिकाणी ठार झाले. पुढे कृष्णाने त्यांना जिवंत रूपाने आणलं आणि ते निघून गेले याचं वर्णन दशमस्कंधात आहे. याप्रमाणे हे सगळे ठार झाल्यानंतर 7व्या वेळेला गर्भवती राहिली देवकी. या वेळेला मात्र तेज वाढू लागलं आणि सगळे म्हणू लागले, लक्ष द्या, लक्ष द्या, पहा देवकीचं तेज वाढतंय बर का. कंस म्हणू लागले, बघा काही सांगता येत नाही. हतेषु षट्सु बालेषु देवक्याग्रसेनिना सप्तमो वैष्णवम नाम यमनंतम प्रत्यक्षते. पहा, लक्ष ठेवा, गर्भाकडे लक्ष ठेवा, गर्भ जन्माला आला की मला सांगा. म्हणून रात्र रात्र जागरण सुरू केलं. अन्य अष्टकंसाचा विघ्ना विवरशोसंती ही. याप्रमाणे सगळे घाबरले. यावेळेला रोहिणी वसुदेवाचीच पत्नी होती, पण ती कंसाच्या भीतीने नंदाकडे येऊन राहिली होती आणि त्यामुळं नंद हे त्यांचे मित्र असल्यामुळे त्यांच्याकडे राहिली. इकडे व देवकीच्या पोटामधला गर्भ 4-5व्या महिन्यामध्येच यांनी उचलला आणि थेट या रोहिणीच्या पोटामध्ये संक्रांत केला. देवक्या जठरे गर्भम शेषाख्यम धाम मामकम. मायेला सांगितल्याप्रमाणे मायेने काम केलं आणि इकडे गर्भपात झाला असं लोकांना वाटतं. कंस म्हणले, काय हो, काय झालं? म्हणजे काही नाही, गर्भपात झाला, तुमच्या भीतीने झाला. म्हणले, अरे खरंच की तुमची भीतीच अशी आहे की बायकांचा गर्भपात होतो. घाबरल्या त्या आणि इकडे रोहिणीच्या पोटामध्ये गर्भसंक्रांत केल्याबरोबर सगळे चर्चा करू लागले. अहो म्हणले, काय रोहिणी? हो, कस काय? म्हणले, रोहिणी गर्भवती झाली. हळूहळू एकमेकांच्या कानात बोलू लागले, कुणी हळूच बोलू लागले. एवढ्यात आकाशवाणी झाली की तुम्ही अहो विश्रमसितो गर्भ इति पौरावी चक्रुषु. लोक चर्चा करू लागले हळूहळू दबक्या आवाजात. यावेळेला आकाशवाणी झाली की हा गर्भ वसुदेवाचाच आहे. आविव्यांशांश भागेन मन आनक दुंदुभे. हे हा आनक दुंदुभीचाच गर्भ आहे. तुम्ही कोणीहीच यामध्ये वाईट अशी चर्चा करू नका. सबिभृत पौरुषम धाम राजमानो यथा रवी. याप्रमाणे हे मायेने काम केल्यामुळं मायेला आशीर्वाद दिला भगवंतानी की अगं हे माये, तू हे काम केलंस आणि जन्माला येण्याचे काम करणार आहेस, तेव्हा धूपोपहार बलिभी. या कलयुगामध्ये लोक तुझा धूप दीप त्याचप्रमाणे हार नैवेद्य याने तुझी पूजा करतील, रात्री जागरण करतील, मंत्रजागर करतील, आरत्या करतील. त्याचप्रमाणे तुझा मोठा या ठिकाणी थाटमाट होईल. सर्व काम वरप्रदान आणि तुझं नाव दुर्गेती भद्रकाली ती विजया वैष्णवी. तिच विजया, दुर्गा, भद्रकाली, वैष्णवी हे तुझे नाव पडतील. कुमुदा, चंडिका, कृष्णा, माधवी, कन्यके तिच. कुमुदा, चंडिका, कृष्णा, त्याचप्रमाणे माया, नारायणी, ईशानी. तुला कुणी माया म्हणतील, कुणी नारायणी म्हणतील, कुणी ईशानी म्हणतील, कुणी शारदा म्हणतील, कुणी अंबिका म्हणतील. आणि याप्रमाणे तू सर्व जगाचं कल्याण करण्यासाठी या ठिकाणी प्रगट होशील. याप्रमाणे सांगितलं आणि तिने हे काम केलं. आता या ठिकाणी भगवान गोपाल कृष्ण या उदरामध्ये आलेले. भगवान गोपाल कृष्ण तेज रूपाने या ठिकाणी उदरात आले. सगळ्या देवांनी पाहिलं की भगवान उदरामध्ये आलेले. ब्रह्मदिक देव आले आणि ब्रह्मादिक देव भगवंताची स्तुती करू लागले. याला गर्भस्तुती असं म्हणतात. आणि ही गर्भस्तुती आता हे सगळे देव कसे करतील आणि भगवंत आश्वासन देऊन कसे प्रगट होतील तो सगळा भाग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडली गौरधे हर विठ्ठल सीताकांत स्मरण. जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. श्रीमज्जनाथ गुरुमूर्तये नमः. हरे राम.